आता सुरू झाला आहे ग्रीष्म ऋतू, जो की 6 ऋतूंपैकी एक आहे. ग्रीष्म हा एक संस्कृत शब्द आहे. ग्रीष्म म्हणजेच गरमी. हा ग्रीष्म म्हणजे गरमीचा, गरम हवामानाचा, कोरडेपणाचा, घामाचा, खूप कडकडीत उन्हाचा ऋतू. मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्यात आपली उपस्थिती दर्शवतो. मार्चमध्ये सुरू होतो आणि जूनच्या सुरुवातीला संपतो. हा ऋतू कडाक्याचं ऊन घेऊन येतो आणि सोबतच टरबूज, खरबूज, काकडी, कैरी, आंबा अशा फळांचीही बाजारात दुकानं लागतात. या ग्रीष्म ऋतूच्या काळात सूर्य पृथ्वीच्या जवळ असतो, त्यामुळे या काळात वातावरणातील तापमानात वाढ होते, ज्यामुळे उन्हाळ्यात हवा उष्ण आणि कोरडी असते. हवामानातल्या या बदलामुळे आपल्या शरीरावर आणि त्वचेवरही परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोक सारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यासाठी आपल्याला या ऋतूमध्ये आहारात द्रव्यपदार्थांचा समावेश करायला पाहिजे. दह्याची लस्सी, कैरीचं पन्ह, ताक, नारळ पाणी, लिंबू सरबत, लिंबू पुदिना सरबत हे काही पेय आहेत जे उन्हाळ्यात तुमच्या शरीराला थंडावा देतात. कांदा, कैरी, खडीसाखर, काकडी यांसारख्या गोष्टीचा जेवणात समावेश केल्याने शरीराची उष्णता सामान्य राहायला मदत होते. सोबतच या ऋतूतील सीझनल फ्रूट्स जे आहेत टरबूज, खरबूज, मोसंबी, द्राक्ष यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे हे फळं खाल्ल्यावर तुम्हाला रिफ्रेशिंग वाटेल आणि तुमचं शरीर हायड्रेट राहील. आणि नक्कीच भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. एकदाच नाही, दिवसभर जशी तहान लागेल तसं प्या, पण नक्कीच पीत राहा. पाण्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि एक तर सांगायचंच राहिलं, रूह अफजावालं रोज सिरपचं ड्रिंक, 1 ग्लास थंडगार पाणी आणि 1 चमचा रोज सिरप. वाह! थंडगार, रिफ्रेशिंग, हायड्रेटिंग, फ्रेश. सगळ्यात सोपं. घ्यायचं, मिक्स करायचं आणि प्यायचं. बस. आणि आता स्किनकडे वळूयात. याच ग्रीष्म ऋतूमध्ये वाढत्या तापमानामुळे, दमटपणामुळे तेलकटपणा आणि घाम वाढतो, ज्यामुळे पुरळ यायला लागते, पिंपल्सचा त्रास होतो आणि यासोबतच सूर्याच्या एक्सपोजरमुळे अतिनील किरणांचाही त्रास आपल्या त्वचेला झेलावा लागतो, ज्यामुळे वांग, रॅशेस, अनइव्हन टोन, लालसरपणा यांसारख्या स्किन कंडिशन्सना सामोरं जावं लागतं. तर उन्हाळ्यात आपल्या त्वचेचं सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन नक्की वापरा. जेवढं SPF जास्त तेवढं प्रोटेक्शन चांगलं. बाहेर पडताना चेहऱ्याला कवर करूनच राहू द्या. आता बाजारात सन प्रोटेक्शनचे कपडेही मिळतात. शक्य असेल तर तेच खरेदी करा आणि सनग्लासेसचाही वापर करा. त्वचेच्या स्किन केअर रुटीनमध्ये एका जेंटल जेल बेस्ड क्लिन्झरचा वापर करा आणि त्वचा हायड्रेट करण्यासाठी तुमच्या स्किन टाईपनुसार एका ऑइल फ्री मॉइश्चरायझरचा वापर करा. स्किन हायड्रेटिंग फेस मास्क ही बाजारात उपलब्ध असतात. तेही तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 2दा वापरू शकता. आणि शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यासाठी जर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर सायंकाळीही अंघोळ करा. घरातील लहान मुलांना तर नक्कीच घाला. वाढत्या तापमानामुळे चयापचय अनियंत्रित होते, त्यामुळे हलके आणि ताजे अन्न खा आणि भरपूर प्रमाणात फलाहार घ्या आणि आपली आणि आपल्या घरातल्यांची सावधगिरीने काळजी घेत ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्याची मजा घ्या. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.